दरम्यान एकीकडे मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि मुंबईमध्ये आजही मराठा आंदोलकांची गर्दी पाहायला मिळते। सीएसएमटी परिसरामध्ये आंदोलकांनी आता रस्ता अडवलेला आहे। रस्त्यावरती झोपून सुद्धा आता गाड्या अडवल्या जात आहेत। आझाद मैदानावरती आता हा जो जाणारा रस्ता आहे तिथे आता मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केलेला आहे। आपण ही दृश्य पाहतोय। रस्त्यावरती झोपून मराठा आंदोलक आता निषेध व्यक्त करतात। आणि या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आमचा प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्याला सीएसटी या रस्त्यावरून आपल्याला माहिती देतोय। शुभम, तू सीएसटी वरती आहेस। आंदोलक रस्ता अडवतायत आणि तिथे आंदोलन करायला आता तिथे सुरुवात झालेली आहे। मात्र जेव्हा जरांगे पाटील मुंबईत आले, त्यांनी आझाद मैदानावरती जेव्हा कार्यकर्त्यांशी आंदोलकांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी असं सांगितलं होतं की सर्वसामान्य मुंबईकर नाराज नाही झाला पाहिजे, पोलिसांवरती ताण नाही आला पाहिजे आणि तरी सुद्धा आता कार्यकर्ते रस्ता अडवतायत, रस्त्यावरती झोपून आंदोलन करतायत। नेमकं आंदोलन कशासाठी आणि का करतायत? सिद्धेश, आज मनोज जरांगे पाटील मुंबई आझाद मैदान या ठिकाणी येऊन तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशीच रविवार जरी असला मुंबईकरांसाठीचा तरी मात्र सकाळीचे 8 वाजता रस्ता जो आहे तो अडवलेला मराठा बांधवांनी या ठिकाणी दिसून येत आहे। अर्थातच बघू शकतो कुठेतरी मुंबई महानगरपालिकेचे सर्व शौचालय आहेत तिथलं पाणी जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे असं यांचं म्हणणं आहे। बघू शकतो या ठिकाणी एक स्विफ्ट डिझायर गाडी जी आहे ती देखील कशा पद्धतीने या ठिकाणी अडवलेली आहे। गाडीमध्ये प्रवासी आहेत, महिला प्रवासी आहेत, बाजूलाच एक टॅक्सीवाले देखील आहेत। सोबतच इतकंच नाही तर संपूर्ण रस्ता मी तुला दाखवू इच्छितो सिद्धेश, कशा पद्धतीने गाडींच्या भल्याच्या मोठ्या रांगेच्या रांगा या ठिकाणी लागलेल्या दिसून येत आहेत। टॅक्सी असतील किंवा मग वैयक्तिक वाहनं असतील ती कशा पद्धतीने त्या वाहनांची कोंडी झालेली या ठिकाणी दिसून येत आहे। अर्थातच बघायला गेलं तर कुठेतरी सोयी सुविधा या पुन्हा एकदा आज बंद करण्यात आलेल्या आहेत। यामुळे मराठा बांधव जे आहेत हे आता सकाळीच आक्रमक झालेले आहेत। पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला आहे त्यांच्याकडून। अर्थातच बघू शकतो या ठिकाणी रस्त्यावर झोपून जे आहे या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। दादा आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी। दादा, तुम्ही या ठिकाणी रस्त्यावर झोपलेले आहात, काय कारण आहे? तुम्ही रस्ता का अडवलेला आहे इथला? रस्ता का अडवलाय तुम्ही? काय बोलून मतलब नाही या सरकारला। आम्ही 2 दिवस झाले सांगायलो की आमचे जेवणाची इथं सोय नाही केलेली, अजून पाण्याची व्यवस्था नाही केलेली। जे आम्ही सोबत आणलेलं होतं का ते आतापर्यंत आम्हाला कसंही पुरलं, पण आता नाही का आज तर आम्हाला पियायला सकाळच्याला पाणी नाही का, तोंड धुवायला पाणी नाही ठेवलेलं इथं। आणि जे इथलचे स्थानिकचे दुकानं होते का त्या दुकानवाल्यांना विचारलं ना तर त्यांनी सांगितलं की आम्हाला मार्केट बंद ठेवायला सांगितले। आता मार्केट बंद का ठेवायला? मराठी आले म्हणून मार्केट बंद ठेवायला लावलं का? आज बी आमच्यामध्ये एवढी हिंमत आहे की आम्ही पूर्ण मुंबई बी जाम करू शकतो। फक्त दादाच्या शब्दामुळं, मनोज दादा पाटील यांच्या शब्दामुळं नाही का आम्ही शांततेनं इथं बसलेलो, नाही तर आम्ही एका मिनिटात मुंबई जाम करून नाही का मुंबईवाल्यांनाही त्रास देऊ शकतो। पण आम्ही तसं काहीच नाही करत। आणि इथले लोक जे आहेत ना ते आम्हाला पाणी देत नाही आहेत का, संडासची जागा देत नाही आहेत का, खायसाठी काही देत नाहीत। आणि आमचे जे मराठी बांधव आहेत का ते अणू थोडं थोडं देत आहेत, त्याच्यावर आम्ही कसं बी गुजारा करत आहे। पण हे जेवढं सरकार आम्हाला त्रास देईल याचे दुष्परिणाम त्यांना 100% भोगावे लागतील। एवढे बेकार हाल करू आम्ही बी। आमच्या गावात या, तुम्ही आमच्या जिल्ह्यात या, जर नाही आमची अवकाश दाखवली ना तर मग सांगतो तुम्हाला। आणि इथं बी आम्ही करू शकतो, इथे बी आज बी सांगू शकतो की इथे बी आम्ही पूर्ण मुंबई आज बी जाम करू शकतो। 10 मिनिटं बी लागत नाहीत। फक्त दादाचा एक आदेश यायला पाहिजे, आम्ही एका मिनिटात मुंबई जाम करून दाखवतो। आणि सरकारला एवढंच निवेदन आहे की त्यांनी आमच्या आंदोलनकर्त्यांना नाही का त्रास देऊ नये आणि आमची जेवढी होईल तेवढी काळजी घ्या। सिद्धेश, आपण बघू शकतो कशा पद्धतीने मराठा आंदोलक या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत। सकाळचे 8 वाजताच रस्ता बंद केलेला आहे। अर्थातच जो एक पर्यायी मार्ग जो प्रॉफिट रोडचा रस्ता आहे त्याच रस्त्यावर जो आहे यांनी अशा पद्धतीने रस्ता जाम केलेला आहे आणि ट्रॅफिक जे आहे ते संपूर्ण या ठिकाणी झालेलं दिसून येत आहे। अर्थातच समजा पाहायला गेलं तर मग मराठा बांधव हे सकाळीच आक्रमक झालेले दिसून येत आहेत। या ठिकाणी पाण्याची सोय जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने जे आहे
त्यांचं आरोप जे आहे ते करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे आज सकाळपासूनच या ठिकाणी रस्ता बंद जो आहे तो करण्यात आलेला आहे. इथपर्यंत पोहोचायला मला देखील अनेक काळ जो आहे तो लागला होता सिद्धेश. अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस. शुभम, आपण पाहतोय मराठा आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. जरांगे पाटील सुद्धा आता तिथे उपोषण करतायत. मात्र जेव्हा ते आले होते, माझा प्रश्नही तोच आहे पुन्हा की जरांगेंनी सांगितलेलं होतं की मुंबईकरांना त्रास होता कामा नये. जरी आज रविवार जरी असला तरी सुद्धा मुंबईकर मोठ्या संख्येनं बाहेर पडतात, गणेशोत्सवाचे दिवस आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्ये आता जर हा भाग बघितला आपण तर ट्रॅफिक सुद्धा झालेला आहे. सकाळची ही दृश्य आहेत. आपण पाहिलं की ट्रॅफिकची समस्या निर्माण झाल्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना याचा त्रास सहन करावा लागतोय. याचा आता सध्या जरांगे आता काय भूमिका घेतात आणि नेमकं आता या कार्यकर्त्यांसोबत जरांगेंचं बोलणं झालंय का? अर्थातच सिद्धेश, आपण बघू शकतो कालच मनोजदादा जरांगे पाटील यांनी असं सांगितलं होतं की शनिवार रविवार आहे त्यामुळे पूर्णतः अजून आपले मराठा बांधव जे लगतच्या जिल्ह्यातले असतील ते देखील या ठिकाणी दाखल होतील अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे आज मराठ्यांची संख्या ही वाढताना दिसून येणार आहे आझाद मैदान मुंबई या परिसरामध्ये. सोबतच समजा पाहायला गेलं तर आझाद मैदान हे ठिकाण जे आहे ते नेमण्यात आलं होतं, पण कुठेतरी मैदान कमी पडलेलं आहे आणि मैदानामध्ये काल देखील चिखल झालं होतं. परवाच्या दिवशी मैदान कमी पडलं होतं म्हणून मराठा बांधव हे सीएसटी स्थानक असेल किंवा सीएसटी स्थानकाच्या किंवा आझाद मैदानाच्या लगत असलेल्या रस्त्यांवर उतरलेले दिसून येत आहेत. अर्थातच त्यांनी गाड्या आणलेल्या आहेत. त्यांच्या गाड्या ज्या आहेत त्या तर रस्त्यावरच लागलेल्या आहेत म्हणून गाड्यांजवळ देखील ते येताना दिसून येत आहेत. अशामध्येच आता समजा मनोज जरांगे पाटील असतील किंवा मग मुंबई मराठा सगळे स्वयंसेवक असतील किंवा समन्वयक असतील यांच्याकडनं आता पुढचं काय भूमिका घेतात हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. पण सोबतच तिसरा दिवस असला गर्दी ही सकाळपासूनच वाढताना दिसून येत आहे. रेल्वेमध्ये देखील अनेक मराठा बांधव हे नवी मुंबई असेल किंवा मग ठाण्याच्या दिशेने या ठिकाणी येताना दिसून येत आहेत. सध्या रस्ता हा अडवलेला आहे. अर्धा तास झाला रस्ता अडवलेला आहे. एकमेव मार्ग जो ईस्टर्न फ्रीवेवरनं समजा तुम्हाला मुंबईमध्ये कुठेही जायचं असेल, मंत्रालय असेल किंवा मग विधान भवन असेल किंवा कोणत्याही ठिकाणी. पण शुभम, या सगळ्या आंदोलकांना आता थांबवता फक्त एकच व्यक्ती करू शकतो, तो म्हणजे मनोज जरांगे पाटील. मात्र यामध्ये अजून एक प्रश्न निर्माण होतो की या परिसरामध्ये पोलिसांचा फौजफाटा नाहीये का? आणि जर असेल तर मग आता या कार्यकर्त्यांची समजूत पोलीस नाही का घालू शकत आहेत? काय अधिकची माहिती आहे? अर्थातच बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा देखील आता सध्या तैनात आहे. बघू शकतो वाहतूक पोलीस देखील आहे, सोबतच मुंबई पोलीस देखील या ठिकाणी आहे. पण वरिष्ठ या ठिकाणी कोणी नाही आहे. वरिष्ठ येण्याची वाट जी आहे हे सर्व पोलीस कर्मचारी या ठिकाणी बघत आहेत आणि मग वरिष्ठ पोलीस कर्मचारी असतील, DYSP असतील किंवा DCP असतील, या ठिकाणी कोणीही समजा आलं तर मग त्यांच्याकडनं यांची समजूत काढण्यात येईल आणि अर्थातच रस्ता जो आहे तो मोकळा करण्यात येईल. पुन्हा एकदा मी वाहन चालक जे आहे ते तुम्हाला दाखवू इच्छितो कशा पद्धतीने वाहनं जी आहे ती अडवून ठेवण्यात आलेली आहे आणि सोबतच त्यांच्याच वाहनाच्या समोरच कशा पद्धतीने मराठा बांधव हा रस्त्यावर जो आहे अडून झोपलेला आहे. कारण की त्याच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होत नाही आहेत आणि मुंबईमध्ये अत्यंत हाल जे आहेत ते त्याचे होताना दिसून येत आहेत. आपल्यासोबत अजून एक मराठा बांधव आहेत, त्याच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. दादा, तुम्ही रस्ता अडवलेला आहे, नेमकं कारण काय? पण मनोज दादांनी सांगितलेलं आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करायचं, बाहेर तुम्ही आलेला आहात आझाद मैदानाच्या. आमचे मनोज दादाला सध्या बसलेले आहेत, उपोषण करत आहेत, बिगर पाणी करत. मुंबईवाल्याचं काही इथं नियोजन नाही, काही पाणी मिळत नाही. पहिल्या दिवशी बंद केलं सगळं, आम्हाला पाणी मिळालं नाही. तर यांनी आम्हाला खाऊ गली बंद केली आणि दारू चालू ठेवली. आम्हाला पाणी मिळालं नाही, कुठे काही मिळालं नाही. तर यांनी आता आमचं बाहेरून आलेलं आमचं ठाणे मुंबईमध्ये जेवण मिळत नाही आम्हाला. तुळजापूर कळम आम्हाला पोलीस लोकांनी ताळे लावले बाथरूमला. आमच्या बाथरूमला ते परवा होते, काल उघडले होते महानगरपालिकेने, आज परत टाळे लावले आणि ताळे लावले त्यांनी. परत पाणी मिळत नाही, पैसे गेलेत, 50 रुपये पाणी बॉटलला गेलेत. जेवणाची सुविधा नाही, काही नाही, सगळे बंद करतात दररोज. पहिल्या दिवशी तर बाथरूमला पोलिसांनी टाळे लावले. पोलिसांनी सिद्धेश बघू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी सर्व मराठा बांधव जे आहेत ते आपली भूमिका जी आहे ती देताना या ठिकाणी दिसून येत आहेत. हाल जे आहेत ते त्यांचे प्रचंड या ठिकाणी होत आहेत. इतकंच नव्हे, गाड्या नव्हे तर दुचाकी गाड्या ज्या असतील त्या देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्या आहेत त्या उभ्या आहेत. बघू शकतो सकाळची काम असतं, दुकाने असतात, व्यवसाय असतात वेगवेगळे आणि अशामध्येच या ठिकाणी जे आहे रस्ता बंद केला असल्या कारणाने या ठिकाणी दुचाकी देखील मोठ्या प्रमाणात उभ्या असलेल्या आपल्याला दिसून येत आहेत. सिद्धेश, बर,
पण शुभम, या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त आहे. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केलाय का, अजूनही तोच प्रश्न आहे. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता सध्या तिथल्या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या काही नागरिकांशी तू बोलू शकतोस का? अर्थातच ज्या पद्धतीने मी सांगितलं की पोलीस जे आहेत वरिष्ठ या ठिकाणी कोणी नाही आहेत, त्यामुळे आंदोलकांशी बोलण्यासाठी या ठिकाणी वरिष्ठ येण्याची वाट जी आहे ते बघत आहेत. 35 मिनिटापेक्षा जास्तचा कालावधी जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे. ज्या पद्धतीनं वाहन चालकांशी आपण देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात. काहीशे ते तयार नाही आहेत सिद्धेश. प्रत्येकच वेळेस माध्यमांसोबत आम जनता बोलते अशासारखा नाही आहे. मराठे बांधव आहेत, काही सातत्याने विनवणी करतायत. दादा, अगदी थोडक्यात मुद्दा सांगा. या ठिकाणी आजचा आमरण उपोषणचा 3रा दिवस आहे. या ठिकाणी अखंड महाराष्ट्रातून मराठा समाज एकवटला आहे. 3 दिवसापासून या ठिकाणी त्यांना आंदोलनकर्त्याला राहायला या ठिकाणी सकल मराठा समाजाला निवारा नाही, पाण्याची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, घाण कचरा महानगरपालिकेचा ढिगाच्या ढिगा पडला, कोणी उचलायला तयार नाही. अरे आमची व्यथा कोणाला सांगणार? आमची व्यथा एवढी आहे की कोणाला सांगणार? 3 दिवस झाले या ठिकाणी आम्ही मराठा समाज आलाय. या ठिकाणी आमच्याकडे कोणी पाहायला तयार नाही. आरक्षण जरांगे पाटील एवढी त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे. पण हे सरकार आमचा अंत पाहू नका. ज्या वेळेस या भारतावर महाराष्ट्रावर आक्रमण झालं त्या वेळेस हा मराठा समाज सर्वांच्या समोर होता. अरे गावगाड्यातला हा शेतकरी मराठा समाज आहे आमच्या. आम्हाला कुण्या गावातला 18 पगड जातील, कोणी उपाशी राहत असेल तर आमच्या पावलावरची भाकर त्यांना देण्याची ताकद या मराठा समाजाची. सिद्धेश, एक महत्वाचा दादा मला सांगा, ट्रॅफिक इतकी झालेली आहे, 40 मिनिटं झालेली आहे ट्रॅफिकला, याला जबाबदार कोण आहे? थेट तुम्हाला याला जबाबदार हे सरकार आहे. कारण की या तमाम महाराष्ट्रातून प्रत्येक गावातून एक गोरगरीब मावळा या ठिकाणी आला. आम्हाला या ठिकाणी आंघोळीला पाणी नाही, त्यासाठी रस्त्यावर उतरून रस्ता अडवला. ती ट्रॅफिक रस्ता अडवल्यामुळे जाम झाली. नक्कीच शुभम, त्यामुळे आपण पाहतोय की आता या ठिकाणी आता रस्ता रोको या मराठा आंदोलकांनी केलेला आहे. त्यामुळे आता या सगळ्या आंदोलकांची समजूत आता जरांगे पाटील कशी घालतात आणि हा रस्ता कधी लवकर सोडतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल.